आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावचे घरात खूपच लाड झाले होते. तो 25 वर्षांचा झाला तरी त्याचे आई वडील त्याला लहान मुलासारखंच सांभाळत होते. गावातील सगळ्या वाड्यांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, 35 एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॉटिंगमध्ये गेलेली जमीन, 25-30 दुभती जनावरं, 2 ट्रॅक्टर, 1 JCB, 4 ट्रक एवढ्या प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता. फक्त तब्येत बनवायची, खायचं प्यायचं आणि पोरींमागे फिरायचं एवढंच काय तो करायचा. आबा म्हणजे बाजीरावचे वडील. त्यांचे वय 60कडे झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते. बाजीराव भी आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे बाजीरावचे घरात खूपच लाड झाले होते. तो 25 वर्षांचा झाला तरी त्याचे आई वडील त्याला लहान मुलासारखंच सांभाळत होते. गावातील सगळ्या वाड्यांमध्ये शोभून दिसणारा भव्य चिरेबंदी वाडा, 35 एकर बागायती जमीन, तालुक्याला प्लॉटिंगमध्ये गेलेली जमीन, 25-30 दुभती जनावरं, 2 ट्रॅक्टर, 1 JCB, 4 ट्रक एवढ्या प्रॉपर्टीचा तो एकुलता एक वारसदार होता. फक्त तब्येत बनवायची, खायचं प्यायचं आणि पोरींमागे फिरायचं एवढंच काय तो करायचा. आबा म्हणजे बाजीरावचे वडील. त्यांचे वय 60कडे झुकलं तरी त्यांचं शरीर बलदंड होतं. घरचा सगळा व्यवहार अजून तेच बघत होते. बाजीराव भी आता भर तारुण्यात होता. निसर्गाच्या नियमाप्रमाणे